आपण खाली मार्केटला गेलेले असताना एके ठिकाणी खूप गर्दी होती, तर तिथे ही भाजी विकताना आपल्याला दिसली. भाजीचं नाव माहिती नव्हतं ह्या पालेभाजीचं. नंतर कळालं की हिला राजगिराची भाजी म्हणतात. तर आपण एक जुडी आणली आहे. आता बघू कशी बनवतात ते. आता आपण भाजी मस्तपैकी क्लीन करून छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा घेतला, आपण हिरवी मिरची घेतली आहे, थोडीशी आपण याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत हरभऱ्याची, लसूण आपण ठेचून घेतलेला आहे थोडासा. चला तर आता बघूया भाजी कशी बनवायची ते. आता आपण लसूण टाकून घेतलंय. लसूण, कांदा बारीक कापलेला, आता आपण याच्यात मिरची ॲड करतोय. कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आणि मिरची तळी गेल्यापर्यंत ती थोडंसं आपल्याला तळून घ्यायचं आहे. कांदा आणि मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी ॲड करायची आहे. आता कांदा आपला भाजला गेलाय, मग त्याच्यामध्ये भाजी ॲड करतोय. आता ही एवढी भाजी दिसते, पण थोड्या वेळाने ती एकदम कमी होऊन जाईल. भाजी शिजल्यानंतर तिची जी क्वांटिटी असते ती कमी होते. तर मीठ टाकताना आपण भाजीचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं असतं. आता आपण याच्यात डाळ हरभऱ्याची टाकतोय. अशी अतिशय सोपी भाजी आहे. हार्डली 2 ते 5 मिनिटात ती रेडी होऊन जाते. तिला शिजायला जसं टाईम लागत नाही. आता आपण डाळ टाकली तर ती डाळीला वाफवण्यासाठी आपल्याला तिला ते झाकून ठेवावे लागणार आहे. आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करतोय आणि याच्यानंतर भाजी हलवणार मीठ टाकून आणि ती आपण वाफवण्यासाठी ठेवणार 2 मिनिटासाठी. आता आपली भाजी होत आली आहे. अजून 2-1 मिनटं आपण ती वाफवणार, मग आपली भाजी रेडी. तर आपली भाजी होते. तर ह्या भाजीचा गुणधर्म असा आहे की आपले हाडं जोडण्यासाठी ही भाजी खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर आपलं बॉडीतील ब्लड सर्क्युलेशन जे आहे यामुळे चांगलं होतं. आणि अस्थमा जर का असेल कुणाला तर त्यासाठीही ही भाजी उपयोगात येते. तर आता आपली भाजी होत आली आहे. या भाजीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उपवासाला ही भाजी चालते. तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून पण ती बनवली जाते किंवा साधी नुसती भाजीही बनवली जाते. म्हणजे ती उपवासाला आपण जेणेकरून खाऊ शकतो. तर आता आपण याच्यामध्ये डाळ टाकली आहे. आपला काही उपवास वगैरे नाही आहे. भाजीची चव वाढावी म्हणून आपण असं केलेलं आहे. तर आता बघूया भाजीची टेस्ट कशी आहे ते. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच ही भाजी बघितली आणि खाणार पण पहिल्यांदाच आहे. तर कोणी ऑलरेडी जर खाल्लेली असेल तर नक्कीच कमेंट करा कशी असते भाजी, आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या सगळ्यांची. आता आपली भाजी झाली आहे. तुम्हालाही कुठे ही भाजी भेटली तर नक्कीच घेऊन या आणि रेसिपी बनवा. आरोग्यासाठी खरंच खूप चांगली आहे. आणि अशाच नवनवीन भाज्यांसाठी किंवा रेसिपींसाठी आपले व्हिडिओज बघत राहा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.